नमस्कार. कथासंग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचा विषय आहे पुनर्विवाह. पुनर्विवाह म्हटले की आजही लोकांच्या भुवया उंचवतात. मग त्यामागे नेमके कारण काय असते त्याचा कोणी विचारच करत नाही. काय चूक काय बरोबर हे न पाहता त्यांना लेबल लावतात, त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन टाकतात. आज आपण ऐकणार आहोत अशीच एक पुनर्विवाहाची कथा. दीक्षा नावाची एक मुलगी, घरात मोठी, पाठीमागे बहीण भाऊ आई, एकटी, डोक्यावर वडिलांचा हात नाही तरी आईने लाडात वाढवलेली आजच्या काळातली एक मुलगी. वडील जरी नव्हते तरी आईने वडिलांची कमी न जाणवू देता सगळे हट्ट पुरवले, उच्च शिक्षण दिले. दीक्षाचे मुलावर प्रेम होते. तो तिच्यापेक्षा कमी शिकलेला होता, पण प्रेमापुढे काय दिसते. दीक्षाच्या हट्टापायी तिच्या आईने तिचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले. तिचे प्रेम मिळाले म्हणून ती आनंदी होती. पण दिसतं तसं नसतं. दीक्षा शिकलेली होती, चांगल्या ठिकाणी नोकरी करीत होती. तिला वाटत होते नवरा पण काही ना काही काम करेल, आज ना उद्या तो जबाबदारी घेईल. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसे तिला त्याचा एक एक सवयी दिसू लागल्या. ती कामाला गेली की तो नुसता घरात बसून पत्ते खेळायचा, झोपून राहायचा. दीक्षाने नवऱ्याला खूप प्रेमाने वेळोवेळी समजावून सांगितले, काहीतरी कर, पण त्याच्यात काहीच फरक पडत नव्हता. स्वतःच्या हट्टाने केलेले लग्न अशा प्रकारे सहन करावे लागत होते, तरी तिचे नवऱ्यावरचे प्रेम कमी होत नव्हते. हळूहळू तिच्या कानावर नवऱ्याबद्दल काही ना काही गोष्टी येऊ लागल्या, पण दीक्षाचा कशावरच विश्वास नव्हता. तिचे रोजचे आपले काम व घर हे चालू होते. एक दिवशी ती दुपारीच घरी आली. तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून. घरी आल्यावर तिला घरात जे चित्र दिसले ते पाहून स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच बसला नाही. कारण तिने रंगेहात नवऱ्याला एका परस्त्रीबरोबर घरात पाहिले होते. तिच्या पायाखालची जमीनच हादरून गेली होती. काय करावे ते तिला सुचत नव्हते. कितीतरी वेळा तिने कानावर आलेल्या गोष्टी कानाआड केल्या होत्या, पण आता जेव्हा ह्या गोष्टी कळाल्या तेव्हा वेळ गेलेली होती. कारण ती आता गरोदर होती. आता तिला जवळपास सगळेच त्याच्याबद्दलचे कळले होते. तरी पण तिने मनाचा मोठेपणा दाखवत त्याला एक संधी द्यायची ठरवले. काही दिवस गेले, पण आता दीक्षा आंधळा विश्वास ठेवत नव्हती. तिचे बारीक लक्ष होते नवऱ्याकडे. ती सगळे सहन करत होती, पण त्याचा हा असला घाणेरडेपणा सहन होत नव्हता. अनेकदा त्याला समजावून सुद्धा त्याचा बायकांचा नाद हा सुटत नव्हता. काही दिवसांनी दीक्षा बाळंतपणासाठी माहेरी गेली. तिला एक मुलगा झाला, पण नवऱ्याला काही फरक पडला नव्हता. ते व त्याच्या मुलाचे त्याला काहीच वाटत नव्हते. दीक्षा आतल्या आत झुरत होती, डिप्रेशनमध्ये गेली. अखेर तिच्या आईने तिला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. परत तिला कामावर जाण्यास भाग पाडले. तिच्या आईचा जीव खूप तुटत होता. तिची अवस्था पाहून हळूहळू सगळे आजूबाजूचे लोक, नातेसंबंध चर्चा करू लागली होती की दीक्षा अजून माहेरी का, काय झाले, ती का जात नाही आहे सासरी. पण तिच्या घरच्यांनी तिला सांगितले, ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर व तू परत कामावरती जा, तुझ्या कामावरती लक्ष केंद्रित कर. दीक्षा पण हळूहळू सगळे विसरून बाहेर पडली कामासाठी. ती तरी किती दिवस आईवर ओझं म्हणून राहणार होती. कारण नवऱ्याने कधी परत तिच्याकडे व मुलाकडे पाहिले नव्हते. पुन्हा स्वतःला कामात झोकून तिने काम करायला सुरुवात केली. त्यात तिला आई, भाऊ, बहीण साथ देत होते. मुलगा मोठा होत होता. त्याचं शिक्षण हेच तिनं स्वतःचं ध्येय बनवलं. जवळपास 8 वर्षे ओलांडली होती. तिने तोपर्यंत तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन आईकडेच राहत होती. काम आणि घर असा तिचा रोजचा दिनक्रम बनला होता. आता तिचे भाऊ बहीणसुद्धा मोठे झाले होते. भाऊसुद्धा लग्नाच्या वयाचा झाला होता. त्याच्यासाठी घरात स्थळे येऊ लागली होती. मग दीक्षाला असे जाणवू लागले की आपल्या इथे असण्यामुळे घरच्यांना अडचणी येऊ शकतात. ती तरी किती दिवस माहेरी राहणार होती. ती चांगली कमावती होती. ती एकटी मुलाला घेऊन सहज राहू शकत होती. तरी पुन्हा एकटीच कशी राहणार, लोक काय म्हणतील वगैरे असे प्रश्न समोर येत होते. कानावर काही ना काही तिच्यासारखे येत होते. कोणाकोणाचे आणि काय काय ऐकणार. शेवटी दीक्षाने ठरवले, आपल्यामुळं आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये, कोणत्याही अडचणी येऊ नयेत. त्यासाठी तिने स्वतः घरच्यांच्या विचाराने पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि विवाह नोंदणी केली. नशिबाने पण चांगली साथ दिली व एक स्थळ चांगले मिळाले. मुलगा आंतरजातीय होता, पण सुसंस्कृत होता.
दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन लग्न केले. आज दीक्षा सुखात आहे. मुलगा, नवरा व ती सुखात आहेत. दीक्षाने जरी आज दुसरे लग्न केले असले तरी पण सुखी होण्याचा तिला हक्क आहेच की. कुणी काही म्हणू दे, पण जे तिच्या वाट्याला आले त्या परिस्थितीत तिने तो मार्ग निवडला होता. मग त्यात चूक काय? दीक्षा आज खूप सुखात आहे. पण जे लोक, समाज, नातेसंबंधांनी नावे ठेवली त्यांचा तिच्या आयुष्यावर काहीच फरक पडत नाही. जे लोक तिला नावं ठेवत होती, बोलत होते, आज त्यांनी तिच्याकडे पाहिले की त्यांच्या माना उंचावतात. बोलणारेच आज तिच्या घरी गेले की तिचं सुख पाहून तोंडात बोटे घालतात. ते सगळं विसरून गेलेत. त्यांनीच तिच्याबद्दल काय काय बोलले होते. आज दीक्षा परदेशात नोकरी करते. मुलगा व नवरा एकत्र राहतात आनंदाने. ती पण अधूनमधून त्यांना भेटायला येते भारतात. चला, शेवट गोड तर सगळेच गोड. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.